Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss English workshop of the poem Walk a Little Slower. This poem is taken from 9th Standards English textbook, Maharashtra State Board. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, विशेषतः इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इंग्लिश वर्कशॉप आणि याच्या मार्जिन क्वेश्चनवरती. त्याचे क्वेश्चन्स काय आहेत आणि त्याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहायचे असतात या सर्व गोष्टी ते आपण चर्चा करीत आहोत. ही पोएम ऑलरेडी एक्सप्लेन करणारी व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. लेट्स गो. राईट, द फर्स्ट ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये आहे इंग्लिश वर्कशॉपमध्ये रीड द पोएम अलाउड. आता पोएम तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही ती रीडिंग करायची, रीडिंगची प्रॅक्टिस करा. इथे आपण क्वेश्चन आणि आन्सर बघूया. सेकंड क्वेश्चन जो आहे, पुट द वर्ड्स इन गिवन ब्रॅकेट इन द प्रॉपर ब्लँक्स, म्हणजे फिल इन द ब्लँक्स. हे तुम्हाला A1 बघा, तुम्हाला स्टांजा दिला जातो आणि स्टांजावरती 3 प्रकारचे क्वेश्चन असतात, A1, A2 आणि A3. आता फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, हे या प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात ते A1 कॅटेगरीमध्ये येतात. ते कशा प्रकारे बघा. द डॅश डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश डॅश, या पोएममध्ये कोण कोणाशी बोलत आहे, डॅश डॅश इज टॉकिंग टू इट डॅश डॅश, आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला ऑप्शन दिले फादर अँड चाइल्ड. द आन्सर आपण इथे बघू शकता, द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. या पोएममध्ये एक कॅरेक्टर आहे चाइल्ड, जे की पोएटनी हे केलेलं आहे, प्ले केलेलं आहे, तो आपल्या फादर्सशी बोलत आहे. नेक्स्ट, द डॅश डॅश इज लीडिंग, लीडिंग म्हणजे पुढे घेऊन जाणे, अँड द डॅश डॅश इज फॉलोइंग, फॉलोइंग म्हणजे पाठी जाणे. तर इथे आपलं आन्सर आहे, द फादर इज लीडिंग, त्या चाइल्डला फादर लीड करतो, पुढे घेऊन जातो, अँड द चाइल्ड इज फॉलोइंग, आणि फादरला चाइल्ड फॉलो करीत आहे. तो चाइल्ड आणि फादर इथे आपण लिहू शकतो. आन्सर लिहिताना तुम्हाला हे जे शब्द आहेत पूर्ण लिहायचे आहेत आणि वाक्य पूर्ण करायचं, आणि जे शब्द भरले तिथे तुम्ही अंडरलाईन करू शकता. नेक्स्ट, सम डे, एक दिवस, द डॅश डॅश विल बिकम अ डॅश डॅश, एक दिवस डॅश डॅश होईल, बिकम विल बिकम होईल, काय होईल, द चाइल्ड डज नॉट, सम डे द चाइल्ड विल बिकम अ फादर, कोण होईल, चाइल्ड होईल, काय होईल, फादर होईल. सो या ब्रॅकेटमध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये चाइल्ड येईल आणि इथे फादर येईल. नेक्स्ट, लास्टमध्ये, द डॅश डॅश डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग इट्स डॅश डॅश, कोणाला इच्छा नाही आहे फॉल होण्याची, खाली पडण्याची, कोणाला नाही आहे, चाइल्डला. केव्हा, वाईल फॉलोइंग इट्स फादर, जेव्हा फादरला तो फॉलो करीत असताना. सो अशा प्रकारे फिल इन द ब्लँक्स खूप इझी आहे. पोएममध्ये तुम्ही स्टांजामधील देखील याची वर्ड्स तुम्ही बघून तुम्ही ती लिहू शकता. या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. नेक्स्ट, फाइंड अँड राईट अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड तुम्ही लिहू शकता ज्याप्रमाणे स्मॉल, फॉल, सी, मी, बी, मी, ट्रू, यू, या प्रकारे. नेक्स्ट, द मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स शो दॅट दे आर रिलेटेड. रिलेटेड वर्ड्स एक प्रकारचे, ज्या प्रकारे फादर चाइल्ड किंवा डॅडी चाइल्ड, एक रिलेटेड वर्ड्स अशा प्रकारे, किंवा फॉलो पाठी जाणे, लीड पुढे घेऊन जाणे या अर्थाने. या प्रकारे तुम्ही आणखीन 5 पेअर्स असे रिलेटेड वर्ड्स तुम्ही आणखीन बनवायचे आहेत. टीचरसाठी काय, जर टीचर स्टुडंट आहे, डॉक्टर हॉस्पिटल लिहू शकतो, गिव टेक, त्याप्रमाणे टीचर स्टुडंट, डॉक्टर पेशंट, गिव टेक, क्वेश्चन्स आन्सर, वॉक रन, या प्रकारे तुम्ही रिलेटेड वर्ड्स इथे लिहू शकता. ठीक आहे. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट इज फादर. या कवितेमध्ये चाइल्ड जे कॅरेक्टर आहे ते आपल्या फादरला रिक्वेस्ट करतो टू वॉक अ स्लोअर, हळूहळू चालण्यासाठी. ओके, हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन बेटर. आता हळूहळू चाला यावरून कवी द चाइल्डला मेन काय करायचं आहे की ते फादरला अंडरस्टँड करायचं आहे, फादरचे ॲक्शन आहे, त्यांचे बिहेवियर आहे, त्याला समजून घ्यायचं आहे या कवितेमध्ये. द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे, कारण चाइल्ड फादरसारखं त्याला बिहेव करायचं आहे किंवा ॲक्ट करायचं आहे. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड द चाइल्ड्स नीड्स. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड द चाइल्ड, मग चाइल्डची काय गरज आहे, फादरला जास्त समजून घ्यायचं आहे. म्हणून तो काय बोलतो, व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग. याच्यामध्ये ज्या ओळी दिलेल्या आहेत, तर वॉक अ लिटल स्लोअर, याचा दुसरा अर्थ काय होतो, इम्प्लाइड मिनिंग, ते इथे तुम्हाला द्यायचं आहे. आता फर्स्ट सेंटेन्स आहे, समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट. चाइल्ड या कवितेमध्ये बोलतो की काही वेळा तुमचे स्टेप्स खूप फास्ट असतात, म्हणजे तुम्ही वेगाने चालता. त्याचा अर्थ काय आहे, वेगळा अर्थ कोणता, इम्प्लाइड म्हणजे दुसरा अर्थ कोणत्या अर्थाने ही ओळ त्या कवितेमध्ये आलेली आहे. तर तुम्ही आन्सर या प्रकारे लिहू शकता. दिस लाईन सजेस्ट, ही ओळ ही सुचवते काय, दॅट समटाईम्स द फादर टेक्स अ व्हेरी क्विक डिसिजन.
समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, म्हणजे काही वेळा वडील खूप पटकन डिसिजन घेतात, निर्णय घेतात एखाद्या गोष्टीवरती, टेक्स व्हेरी क्विक डिसिजन अँड ॲक्शन्स. याचा अर्थ हा असतो म्हणजे चाइल्ड डज नॉट अंडरस्टँड द फादर्स ॲक्शन, समटाईम्स हिज ॲक्शन्स इज सो क्विक. ओके, नेक्स्ट सेंटेन्स जी आहे, समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. काही वेळा तुमची पावलं मला नीट दिसत नाही आहेत. आता त्याचा वेगळा अर्थ काय होईल? दिस लाईन इम्प्लाइज दॅट समटाईम्स द ॲक्शन्स ऑफ द फादर इज नॉट नोटिस और अंडरस्टँड बाय द चाइल्ड. म्हणजे वडिलांची कृती काय आहे तो चाइल्ड काय करू शकत नाही, समजू शकत नाही. समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी म्हणजे मी तुमचे पावले बघू शकत नाही, तर तुमची जी कृती आहे, तुमची जी बिहेवियर आहे मला कळत नाही. आय कॅन नॉट अंडरस्टँड युअर बिहेवियर अँड ॲक्शन. या प्रकारे पण ॲन्सर येताना तुम्ही या प्रकारे लिहा, द लाईन इम्प्लाय दॅट समटाईम्स द ॲक्शन्स ऑफ द फादर इज पाहिजे नॉट नोटिस्ड ऑर अंडरस्टूड बाय द चाइल्ड. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे, आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. अगदी तुमच्याप्रमाणे मला देखील लीड करण्याची म्हणजे पुढे घेऊन जाण्याची इच्छा आहे. त्याचा अर्थ काय होतो? दिस लाईन इम्प्लाइज दॅट द चाइल्ड डज नॉट वॉन्ट टू मेक एनी मिस्टेक्स. चाइल्डला आपल्या लाईफमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही, वाईल गायडिंग इट्स ओन चाइल्ड इन फ्युचर. फ्युचरमध्ये जेव्हा त्या चाइल्डला मुलं आणखीन होतील, स्वतःच्या मुलांना गाईड करताना कोणती चूक होऊ नये अशी तो स्वतःशी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अँड आय नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मला माहिती मी बरोबर असेल. आता या ओळीचा अर्थ दुसरा काय होतो? दिस लाईन इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू मेक शुअर. चाइल्डला अशी खात्री करून घ्यायची आहे कशाबद्दल? इट हॅज गिवन इट्स चाइल्ड द राईट गायडन्स. इट हॅज गिवन इट्स चाइल्ड राईट गायडन्स. म्हणजे त्या चाइल्डला जेव्हा मुलं होतील की त्या मुलांना जो गाईड तो करणार आहे तो राईट असेल, करेक्ट असेल, कारण तो करेक्ट गायडन्स तो आपल्या वडिलांकडून घेतलेला आहे. म्हणजेच काय? आय नो दॅट आय वॉज ट्रू. मी सत्य आहे, म्हणजे मी वडिलांकडून जे शिकलं आहे ते सत्य आहे आणि मी जे आता माझ्या मुलांना शिकलं आहे दॅट गायडन्स विल बी करेक्ट अँड राईट. अशा प्रकारे ते मिनिंग होतं. पण तुम्ही या प्रकारे ॲन्सर लिहायचं आहे आणि हे क्वेश्चन तुम्हाला A2 मध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणजे इम्प्लाइड मिनिंग्स. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे, व्हॉट वूड हॅपन इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट. वाय? या पोएममध्ये दाखवलं की चाइल्डने जर वडिलांसारखं वेगाने चालण्याचा प्रयत्न केला तर काय होईल आणि का? रिझन द्यायचं अँड कारण सांगायचे. ॲन्सर, इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट, द चाइल्डनी वेगाने चालण्याचा प्रयत्न केला, इट वूड फॉल. तो खाली पडेल. बिकॉज इट इज टू स्मॉल टू वॉक. कारण तो खूपच लहान आहे वेगाने चालण्यासाठी. फास्ट ऑर टू मॅच द स्पीड ऑफ इट्स फादर. म्हणजे तो वडिलांचं स्पीड बरोबर स्पीडली तो वडिलांच्या स्पीडबरोबर तो वेगाने चालू शकत नाही. बिकॉज द चाइल्ड इज सो स्मॉल टू वॉक फास्ट. वेगाने चालण्यासाठी तो खूपच लहान आहे. ठीक आहे, म्हणजे तो खाली पडले अर्थात थोडक्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, डज द वर्ड वॉक रेफर ओनली द ॲक्ट ऑफ वॉकिंग. या कवितेमध्ये वॉकचा शब्द आलेला आहे. द चाइल्ड बोलतो आय वॉन्ट टू वॉक विथ यू किंवा आय वॉन्ट टू फॉलो यू असं तो बोलतो. अरे वॉक हा शब्द फक्त चालण्यासाठीच आलेला आहे का? व्हॉट डज द पोएट ॲक्च्युली मीन टू से. या कवितेमध्ये वॉक या शब्दाबद्दल कवीला काय नेमकं म्हणायचं आहे? तर ॲन्सर आहे, नो, द वर्ड वॉक डज नॉट ओनली रेफर टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग. तो फक्त वॉकिंगसाठी रेफर केलेला नाही आहे. द पोएट युजेस द वर्ड वॉक टू रेफर टू द ॲक्शन्स. वॉक हा शब्द कशासाठी आलेला आहे की वडिलांची ॲक्शन जी आहे, कृती आहे, डिसिजन्स आहे, निर्णय घेतात, अँड वे ऑफ लिव्हिंग ऑफ अ पर्सन. व्यक्ती म्हणून त्यांची जी जगण्याची किंवा राहण्याची पद्धत आहे ते शिकण्यासाठी वॉक शब्द आहे. ओके, सो दिस वे यू कॅन राईट द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, what do the footsteps of the father refer to. फादर्स फूटस्टेप्स हे शब्द आलेले आहेत. मग फूटस्टेप्स इथे कोणत्या अर्थाने आलेला आहे? तर आन्सर आहे, द फूटस्टेप्स ऑफ द फादर रेफर्स टू द एक्झाम्पल्स सेट बाय द फादर थ्रू द वे ही लीड्स. म्हणजे वडिलांची जी ॲक्शन आहे, वडिलांची जी उदाहरणं आहेत मुलासाठी किंवा चाइल्डसाठी, त्या चाइल्डसाठी त्या उदाहरण म्हणून किंवा त्यांचे एक्झाम्पल किंवा त्यांचे एक्सपिरियन्सच्या रिलेटेड हा शब्द आलेला आहे फूटस्टेप्स. द वे ही लीड्स हिज लाईफ, जे की त्यांच्या लाईफमध्ये लीड करतात, फादर लीड करतात मुलांना, सो दॅट ही चाइल्ड कॅन फॉलो हिम, जी म्हणून चाइल्ड त्याला फॉलो करतो. सो फूटस्टेप हा शब्द कशासाठी रेफर केलेला आहे? द ॲक्शन, बिहेवियर अँड पर्सनॅलिटी ऑफ द फादर. वडिलांच्या व्यक्तिमत्व, त्यांची कृती, त्यांची ॲक्शन, त्यांचे बिहेवियरसाठी हे शब्द आलेले आहेत. ठीक आहे.
हुम इज द टायटल वॉक, हुम म्हणजे कोणाला, वॉक अ लिटल स्लोअर इज ॲड्रेस टू. तर वॉक अ लिटल स्लोअर हे जो टायटल आहे किंवा कवितेचं नाव आहे कोणाला उद्देशून आहे, तर ॲन्सर आहे वॉक अ लिटल स्लोअर इज ॲड्रेस टू द फादर इन द पोएम. या कवितेमध्ये कोणाला उद्देशून हे वाक्य बोललेलं आहे किंवा हे टायटल आलेलं आहे, एक चाइल्ड आपल्या मुलाला उद्देशून, ॲड्रेस टू द, ॲड्रेस म्हणजे उद्देशून बोलणे फादरला. ठीक आहे. नेक्स्ट, हु इज द स्पीकर इन द पोएम. या कवितेमध्ये कोण ही कविता बोलतो आहे किंवा कोण नॅरेट करतो, सांगतो आहे. अ चाइल्ड, कोण आहे मेन याच्या म्हणजे कॅरेक्टर, चाइल्ड इज द स्पीकर इन द पोएम. सो या प्रकारे तुम्ही ॲन्सर लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द ऑथर, ऑथर म्हणजे पोएट, इम्प्लाय इन द लाईन अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. म्हणजे या ओळीचा अर्थ तुम्हाला दुसरा अर्थ काय, आय वूड वॉन्ट टू जस्ट लीड द राईट, मला अगदी बरोबर मलासुद्धा लीड करायचं आहे. तो चाइल्ड बोलतो, मलासुद्धा लीड करायचं म्हणजे काय, जेव्हा मी आता तुम्हाला लीड करतो आहे, तुम्ही मला लीड करताय, म्हणजे फादर इज लीडिंग टू द चाइल्ड. फादर मुलाला, लहान मुलाला पुढे घेऊन जातात. मग चाइल्ड काय बोलतो, मला देखील लीड करायचं, म्हणजे वेन आय हॅव ऑल्सो अ किड्स, मला देखील मुलं होतील तेव्हा मला सुद्धा तुमच्याप्रमाणे लीड करायचं. आन्सर बघूया. बाय द लाईन अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, द ऑथर इम्प्लाइज दॅट द लिटल चाइल्ड इन द पोएम, या पोएममध्ये जे छोटा चाइल्ड आहे वॉन्ट्स टू लीड, त्याची पण इच्छा आहे लीड करण्याची, म्हणजे पुढे घेऊन जाण्याची किंवा गाईड मार्गदर्शन करण्याची. कोणाला, इट्स ओन चाइल्ड, जेव्हा त्याची स्वतःची मुलं होतो, ओन म्हणजे स्वतःच्या मुलाला, ऑन द करेक्ट पाथ इन लाईफ, लाईफमध्ये योग्य दिशेने, लीडिंग हिम ऑर हर टू सक्सेस, म्हणजे सक्सेसच्या किंवा यशस्वी होण्यासाठी लीड करायचे. म्हणजे त्या मुलाला, चाइल्डला जेव्हा स्वतःची मुलं होतील त्या मुलाला देखील त्याला करेक्ट लीड करायचे, योग्य प्रकारे पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून तो काय बोलतो, अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. सो अशा प्रकारे ते त्याचा मिनिंग होऊ शकतो. हे झाले तुम्हाला A2 मध्ये विचारले जाऊ शकतात. A3 मध्ये क्वेश्चन कुठे असतात की वोकॅब्युलरी किंवा पोएटिक डिव्हाइसच्या रिलेटेड, त्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत किंवा सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आहेत. सिनोनिम्स, अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. तर सिनोनिम्स तुम्ही लिहायचे, डिफिकल्ट सिनोनिम्स आहे, समानार्थी वर्ड हार्ड आहे, गाईडसाठी लीड, डिझायर म्हणजे इच्छा किंवा वॉन्ट, करेक्ट किंवा राईट हे वर्ड तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड, जे की आत्ताच आपण बघितले, स्मॉल, सी, मी, बी, मी, ट्रू, यू हेच परत आलेले आहेत. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच तुम्ही A3 मध्ये विचारले जाऊ शकतात. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, या दोन ओळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आला, तो इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय, वाक्यामध्ये जो शब्दांची क्रम असतो तो ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असणे, चुकीच नसतो. उदाहरण काय, आय ॲम अ टीचर, एक योग्य क्रम आहे. टीचर आय ॲम असं जर बोललो तर योग्य वाक्य होणार नाही आहे, मिनिंगफुल वाक्य होणार नाही, ग्रॅमॅटिकली करेक्ट होणार नाही. जेव्हा ग्रॅमॅटिकली करेक्ट नसतं दॅट इज कॉल्ड इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच. आता या दोन सेंटेन्समध्ये काय आहे, द वर्ड्स आर रिअरेंज फॉर द पोएटिक इफेक्ट. द करेक्ट ऑर्डर कशी असायला पाहिजे, अ स्मॉल लिटल चाइल्ड सेड वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, हा करेक्ट ऑर्डर आहे. मग ह्या करेक्ट ऑर्डरनुसार नाही आहे, म्हणून इथे कोणता फिगर ऑफ स्पीच क्रिएट झालेला आहे, इन्व्हर्जन. नेक्स्ट लाईन जी आहे, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी, याच्यामध्ये मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, कारण द वॉक ऑफ द फादर इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू द डिसिजन्स इन हिज लाईफ. वॉक हा शब्द कोणाशी कंपॅरिझन, इनडायरेक्टली कंपॅरिझन केलं आहे, लाईफमधले डिसिजन बरोबर त्या फादरच्या. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, इथे अलिट्रेशन आहे. अलिट्रेशन केव्हा क्रिएट होतो, जेव्हा द साऊंड W, आता बघा, अँड आय वूड मला W, वॉन्ट मला W, हे जे अक्षर आहे, लेटर, हे परत रिपीट झाले एकापेक्षा जास्त वेळा वाक्यामध्ये, शब्दाचं पहिलं अक्षर, तेव्हा अलिट्रेशन किंवा शब्द जर रिपीट झाला तर रिपिटेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच तयार होतो. सो अलिट्रेशन इथे क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे. पोएमची ॲप्रिसिएशन इम्पॉर्टंट आहे. 5 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, पूर्ण पोएम दिली जाते आणि तुम्हाला पॉईंट दिले जातात, टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम. तर या प्रकारे तुम्हाला लिहायचं. याच्यामध्ये टायटल दिलेलं आहे, टायटल काय आहे तसं टायटल बघून लिहायचं, वॉक अ लिटल स्लोअर. पोएट, ऑथर, अननोन, या कवितेमध्ये ऑथरचं नाव मेन्शन केलं नाही, अननोन किंवा अनॉनिमस म्हणू शकतो. राईम स्कीम आहे तो ABCB आहे. तुम्ही जर फर्स्ट स्टांजा काढला ABCB किंवा सेकंड स्टांजा देखील ABCB राईम स्कीम होतो. आता राईम स्कीम कशा काढायचा याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच जो गेला, जशा प्रकारे आता आपण बघितलं, अलिट्रेशन आहे, इन्व्हर्जन आहे, मेटाफर आहे, तिन्हीपैकी एक कुठल्याही फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहिलं तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळेल 1. थीम और सेंट्रल हे खूप इम्पॉर्टंट 2 मार्क्ससाठी. द मेन थीम म्हणजे मेन कोणत्या विषयाशी रिलेटेड ही कविता आहे, त्याच्यामध्ये 2-3 वळीमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायचं असते जे थीम. तर इथे दिलेलं आहे, द मेन आयडिया ऑफ द पोएम इज दॅट द लिटल चाइल्ड वॉन्ट्स
टू फॉलो द गुड पाथ शोन बाय द फादर अँड लॅटर गाईड हिज ओन चाइल्ड इन द सेम वे. म्हणजे वडिलांची जी चांगली कृती आहे त्याला तो फॉलो करायचे आणि नंतर त्याच्या फ्युचरमध्ये स्वतःच्या मुलाला तशा प्रकारे त्याला गाईड करायचं. सो दिस वे यू कॅन राईट सेंट्रल आयडिया. हे झाले ॲप्रिसिएशन. नेक्स्ट इथे काही लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचे रिलेटेड काही तुमच्या वर्कशॉपमध्ये आहे, इंग्लिश वर्कशॉपमध्ये. युझिंग युअर ओन आयडिया फ्रेम 3 सेंटेन्स दॅट शोन इन द कंटिन्यूस ॲक्शन. म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूस ॲक्शन, प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स दाखवणारे वाक्याचे जे की एक्झाम्पल, यू आर लीडिंग मी किंवा आय ॲम टीचिंग यू, मी तुम्हाला शिकवित आहे. यू आर लीडिंग मी, तुम्ही मला पुढे घेऊन जात आहात. अशा प्रकारची वाक्य तुम्ही स्वतःच्या मनाने बनवू शकता. आय एम फॉलोइंग यू, माय बाईक इज चेजिंग यू. आता हे तुम्हाला प्रेझेंट कंटिन्यू टेन्स किंवा टेन्समध्ये हे शिकवलेलं आहे. ते तुम्ही टेन्सची ग्रामरवरती जी व्हिडिओ बनवली होती तुम्ही बघू शकता. हे प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स किंवा कंटिन्यू चालू क्रिया दाखवणारी सेंटेन्स आहेत. इथे युझिंग युअर ओन आयडियाज और फ्रेम ॲटलिस्ट 3 सेंटेन्स बाय शो फ्युचर ॲक्शन, म्हणजे सिम्पल फ्युचरमधली ॲक्शन, साधा भविष्यकाळामधली. हू विल वॉन्ट टू फॉलो मी, कोणाची इच्छा आहे की मला फॉलो करण्याची. वेन आय एम ऑल ग्रोन अप, जेव्हा मी मोठा होईल तेव्हा हू विल वॉन्ट टू फॉलो मी. अशा प्रकारे आय विल सी यू टुमॉरो, जसं आय एम टीचिंग यू, आता हेच वाक्य मी फ्युचरमध्ये आय विल टीच यू. तशा प्रकारे सब्जेक्ट हेल्पिंग वर्ड शाल किंवा विल, या प्रकारे आय विल सी यू टुमॉरो. वेन द रेन स्टॉप, जेव्हा पाऊस थांबेल. वी विल गो टू द मार्केट, आपण मार्केटला जाऊ किंवा बाजारामध्ये जाऊया. शी विल ऑर शी शाल राईट ऑल द ॲन्सर, ती पूर्णपणे उत्तरे लिहील. सो अशा प्रकारे फ्युचर ॲक्शन दाखवणारे हे म्हणजे सिम्पल फ्युचर सेंटेन्समधली वाक्य आहेत. आणि टेन्सेसवरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर कशा प्रकारे किंवा कंटिन्यूस, परफेक्ट, या प्रकारे. राईट 2 मिनिट्स, राईट ॲज मेनी फ्रेजेस ॲज सेंटेन्स. या सेंटेन्स म्हणजे तुम्हाला फ्रेजेस तयार करायचे आहेत. अ लिटिल लॅटर, अ लिटिल हायर, त्या प्रकारे बघा. अ लिटिल लॅटर थोडंसं नंतर या अर्थाने. अ लिटिल हायर, थोडंसं उंचीने. अ लिटिल टू द लेफ्ट, थोडंसं डाव्या साईडला. जस्ट अ लिटिल, अगदी थोड्या प्रमाणाने. वेट अ लिटिल लॉंगर, थोडा वेळ थांबा, या अर्थाने. सो दीज आर द फ्रेजेस, हे वाक्यप्रचार आहेत. ओके. नेक्स्ट मी ते तुम्हाला एक रायटिंग स्किलच्या रिलेटेड काही क्वेश्चन आहेत. व्हॉट क्वालिटीज ऑफ युअर पॅरेंट्स ऑर एल्डर्स वुड यू लाईक टू ॲडॉप्ट. तुमच्या पॅरेंट्सचे कोणते गुण तुम्ही ॲडॉप्ट म्हणजे आत्मसात स्वतःमध्ये आणू इच्छिता किंवा आत्मसात करू इच्छिता. तर तुम्ही ते या प्रकारे लिहू शकता. आय वुड लाईक टू ॲडॉप्ट दोज क्वालिटीज फ्रॉम माय पेरेंट्स अँड एल्डर्स म्हणजे मोठ्यांकडून. विच वूड हेल्प मी, जे की मला मदत करतील टू बिकम अ गुड ह्युमन बिईंग्स, जे की मला चांगला मानव घडवण्यासाठी. दिस क्वालिटीज इन्क्लूड हॅव्हिंग द रिगार्ड फॉर पंक्च्युअलिटी. रिगार्ड फॉर पंक्च्युअलिटी म्हणजे वक्तशीरपणा आहे. वर्किंग हार्ड, बीइंग ऑनेस्ट, confident and treating everyone equally. So all these qualities, these are the qualities, good qualities. I have always seen my parents to do their work in righteous manners and with sincerity. I would like to follow in their footsteps. So this way you can write answer. Next one question. Do you have a role model? तुमचा कोणी आदर्श आहे का? What qualities do you appreciate in your role model? तुमचा जो कोणी आदर्श असेल त्यांचे कोणते क्वालिटीज तुम्ही ॲप्रिशिएट करता किंवा तुम्हाला ते आवडतं, त्याचं कौतुक करता. तर ॲन्सर तुम्ही या प्रकारे लिहू शकता, जे की ते दिलेलं आहे. येस, माय मदर इज माय रोल मॉडेल. द क्वालिटीज दॅट आय ॲप्रिशिएट इन हर आर कंपॅशन, पंक्च्युअलिटी, कॉन्फिडन्स, ऑनेस्टी अँड डिसिप्लिन. शी इज अ स्कूल टीचर अँड शी ऑलवेज कम्प्लीट्स हर वर्क विथ सिन्सॅरिटी, डेडिकेशन. आता हे बघा, डेडिकेशन, कंपॅशन, पंक्च्युअलिटी, कॉन्फिडन्स, दीज आर द गुड क्वालिटीज आहेत. She knows the value of wisdom and imparts the same to her student. I have always seen her fulfilling all her responsibilities efficiently, both as a housewife and as a school teacher. So this way you can write answer. Okay. So I hope तुम्हाला इथे इंग्लिश वर्कशॉप कंप्लीट होतो. याची जे तुम्हाला PDF फॉर्ममध्ये हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, कारण आपले इंग्लिश फॉर लर्नर्स आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर सगळं स्टडी मटेरियल काय केलं आपण अपलोड केलेलं आहे. सो अशाच प्रकारे नेक्स्ट टॉपिक जो 1.2 आहे त्याच्यावरती आपण इंग्लिश वर्कशॉप नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.